सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखादं प्रलंबित काम पूर्ण केल्यानं तुमचा आत्मविश्वास वाढेल, तसंच तुम्हाला समाधानही मिळेल. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा आज पूर्ण होतील, तसेच तुम्हाला संधींचा पुरेपूर लाभही मिळेल. आज तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये अडकलात तर भविष्यामध्ये तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. भावनिक निर्णय अशा वेळी घेणं टाळा. नोकरीमध्ये बॉसनं दिलेली जबाबदारी व्यवस्थित तुम्हाला पार पाडावी लागेल, अन्यथा तुमच्या कामावरती प्रश्नचिन्ह उद्भवू शकतं. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या व्यावसायिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल असा राहील, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये काही प्राप्ती होताना दिसते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायामध्ये आज कोणताही निर्णय घेताना जोखीम तुम्हाला पत्करावी लागेल, तर त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. आज एखाद्या घरामध्ये शुभ कार्य किंवा पूजा असू शकते, ज्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. नोकरदारांनी आज कोणाशीही वाद घालणं टाळावं. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सामाजिक कार्यामध्ये रुची वाढेल. सामाजिक कार्याशी संबंधित लोकांसाठी आज एखादी चांगली बातमी येऊ शकते, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. आज तुमचं रखडलेलं काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल. आज कोणाशीही वाद घालणं तुम्ही टाळा, अन्यथा कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबातील व्यक्तीशी देखील आज वाद घालणं टाळा, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मुलांच्या एखाद्या कृतीनं चिंतेमध्ये सापडाल. मुलांकडनं एखादी निराशाजनक बातमी तुम्हाला ऐकू येईल आणि त्यानं देखील तुम्ही अस्वस्थ होऊ शकाल. संध्याकाळी तुम्हाला मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. आज विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी शिक्षकांचं पूर्ण सहकार्य मिळेल. जर एखादा आजार तुम्हाला त्रास देत असेल तर नक्कीच तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्या, अन्यथा भविष्यामध्ये तोच आजार तुमच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरू शकतो. तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी आज तुम्ही वडीलधाऱ्यांचा सल्ला घेऊ शकता. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या नात्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आज घाईघाईमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नये. सर्व निर्णय हे संयमाने घ्यावेत. असं न केल्यास भविष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज एखादी चांगली संधी मिळेल. जर कुटुंबातील एखादी व्यक्ती विवाहात्सुक असेल तर त्यासाठी आज एखादं चांगलं स्थळ येऊ शकतं. कुटुंबातील लोकांना सुद्धा स्थळ आवडेल आणि ते लगेचच होकार देतील. मात्र आज भावासोबत बोलताना तुमच्या बोलण्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर वाद होऊ शकतात. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन कामं मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला आज पुन्हा परत मिळू शकतील. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. मात्र तुम्हाला जास्त पैसे खर्च करणं टाळावं लागेल, अन्यथा भविष्यामध्ये काही आर्थिक अडचणींना तुम्ही सामोरं जाल.
छोट्या व्यावसायिकांना आज आर्थिक तंगी जाणवू शकते. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. आज तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राच्या तब्येतीसाठी थोडेसे चिंतेमध्ये सापडू शकाल. तुम्हाला त्याच्यासाठी काही पैशांची व्यवस्था देखील करावी लागेल. आज जर तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला घेऊन नवीन व्यवसाय सुरू केलात तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या घरामध्ये रंगकाम काढू शकता. मात्र तुम्हाला आज तुमचं उत्पन्न लक्षात घेऊनच खर्च करावा लागेल. आज तुमच्या मुलाला त्याच्या आवडीचा अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. आज तुमच्या कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य होईल, ज्यामुळे घरामध्ये नातेवाईक येतील आणि वातावरण अतिशय उत्साही असल्यानं तुम्ही सुद्धा आनंदी असाल. आज तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, कारण त्यांना व्हायरल आजार होऊ शकतात. त्यामुळे तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. सरकारी नोकरी करणाऱ्यांना आज प्रमोशन किंवा पगारवाढीसारखी एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, यामुळे तुम्ही खुश व्हाल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं प्रत्येक गोष्टीत सहकार्य मिळत असल्याचं दिसून येत आहे. आज नवीन मालमत्ता खरेदी केली तर ती तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. आज तुम्ही प्रलंबित कुटुंबातील कामं पूर्ण करण्यात व्यस्त राहाल. तुमच्या व्यवसायाकडे त्यामुळे तुम्ही थोडंसं दुर्लक्ष कराल, मात्र असं केल्यास नुकसान होऊ शकतं. तसेच काही व्यावसायिक सौदे तुम्ही पुढे ढकलू शकता, याचं तुमचं आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं. विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित ज्या काही अडचणी होत्या त्या आज संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कीर्तीमध्ये वाढ करणारा राहणार आहे. तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय चालवत असाल तर तुम्हाला आज चांगला नफा मिळेल. शेअर बाजारात किंवा लॉटरीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमचे व्यावसायिक विरोधक देखील सक्रिय होतील, परंतु तुम्ही तुमच्या हुशारीचा वापर करून त्यांचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा व्यस्त राहील. आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये महत्त्वाचे प्लॅन बनवण्यात व्यस्त राहाल. यामुळे कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही वेळ काढू शकणार नाही. तसेच बिझी शेड्यूलमुळे तुम्ही वडिलांनी दिलेलं काम टाळू शकता, मात्र असे केल्यास तुमचे वडील तुमच्यावरती रागावतील. परदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीकडनं महत्त्वाची एखादी बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. मालमत्तेचा व्यवहार जर तुम्ही करत असाल तर सावधगिरी बाळगा, अन्यथा कोणीतरी तुमची फसवणूक करू शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सरकारी कामात पूर्ण सहकार्य मिळत असल्याचं दिसून येते. आज तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायातील शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल, त्यामुळे ते चिंतेमध्ये राहतील. आज तुम्ही तुमच्या मनातील एखादी गोष्ट कोणाशी शेअर केलीत तर ते तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतात, त्यामुळे सांभाळून राहा. प्रेमसंबंधांमधील लोकांमध्ये एक नवीन स्पार्क तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामुळे त्यांचं प्रेम हे अधिक तीव्र होईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.